प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. अध्याय 7 लागवड. चॅप्टर 7 कल्टिवेशन. निंगने खडकात वास्तव्य सुरू करून 2 दिवस झाले होते. पहिल्या दिवसानंतर गडगडाटी वादळ आले नाही, परंतु याचा अर्थ असा होतो की त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशात झोकून द्यावे लागले. त्याने आधीच एक दिशात्मक दृष्टी उघडली होती आणि आता तो खूप तीव्र श्रेणीत दूरपर्यंत पाहू शकतो. त्याची दृष्टी त्याच्या अपेक्षेइतकी चांगली नव्हती. त्याच्या पुढे सुमारे 10 मीटरपर्यंत ते स्पष्ट होते, परंतु त्यानंतर त्याची दृष्टी अस्पष्ट झाली. सिस्टीमनुसार त्याची दृष्टी चांगली होईल आणि दुकानाचे कुलूप उघडल्यानंतर तो त्यात एनर्जी गुंतवून पुढे पाहू शकेल. हाच त्याला सध्याचा एकमेव दिलासा होता. दक्षिणेकडे त्याला दक्षिणेकडील खंड असे गृहीत धरलेले अस्पष्ट सिलूट दिसू लागले. इतर सर्वत्र तो फक्त एक निळा महासागर होता. गंमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या रोटेशनल मुव्हमेंट अनलॉकमुळे तो त्याच्या शरीरात कुठूनही तीव्र कोनातून कोणत्याही दिशेने पाहू शकत होता आणि तो सर्वत्र पाहू शकतो. तो पाण्याच्या आत स्पष्टपणे पाहू शकत होता. त्याला अर्धी दृष्टी पाण्यात आणि अर्धी हवेत होती. तो आता सूर्य देखील पाहू शकत होता आणि तो माणूस असताना त्याला त्याच्याकडे डोकावण्याची गरज नव्हती. तो आता ज्या जगात होता ती प्लॅनेट कुमिया नावाची प्रणाली पृथ्वीपेक्षा वेगळी नव्हती. त्याशिवाय ते कितीतरी पटीने मोठी होती. पुरजावर जाण्याची वाट पाहत तो खूप कंटाळला होता, म्हणून त्याने पुन्हा झोपण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्याला अचानक हवेत काहीतरी उडत असल्याचा आवाज आला. त्याने वर पाहण्याचा प्रयत्न केला पण तो सूर्याकडे पाहत असल्याचे जाणवले, त्यामुळे नेमके काय उडत आहेत ते त्याला दिसत नव्हते. या जगात विमान आणि हेलिकॉप्टरही आहेत का? त्याला आश्चर्य वाटले. तो सूर्याजवळून उड्डाण करण्यासाठी जे काही असेल त्याची वाट पाहत होता जेणेकरून त्याला ते व्यवस्थित दिसेल. जेव्हा ते शेवटी झाले तेव्हा त्याला 2 अगदी लहान छायाचित्र त्याच्या दिशेने उडताना दिसले. तो पक्षी आहे का? नाही. विमान. जेव्हा त्याने शेवटी ते काय आहे ते पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. तो एक माणूस आहे. आत्ता जर त्याचा जबडा असेल तर तो नक्कीच जमिनीवर असेल. थांबा. माणसं या जगात उडत आहेत. काय होतंय? उडणारे मानव त्याच्या मागे दक्षिणेकडील खंडाकडे गेले. ते जमिनीवर पोचणार असतानाच महासागरातून निघालेल्या एका विशाल तंबूने उडणाऱ्या माणसांपैकी एकाला पकडले. नीन खूप दूर होता, त्यामुळे नेमके काय घडत आहे ते त्याला दिसत नव्हते, परंतु त्याला तेजस्वी दिवे दिसले जे सूर्याच्या तुलनेत फिकट होत नव्हते. माणसं महाकाय सागरी राक्षसाच्या तावडीतून आत आणि बाहेर उडत गेली आणि त्याचा मंडप कापून टाकला. त्याला दिसत नसले तरी तो निश्चितपणे सांगू शकतो की लोक नक्कीच आग वापरत होते. ते कसे उडत आहेत? किंवा आग वापरून जादू आहे का? तो समजू शकला नाही. थोड्या वेळाने असे वाटले की लढाई संपली आहे आणि मानव जिंकला आहे. मानवांपैकी एकाने संपूर्ण महाकाय समुद्रातील ऑक्टोपस पाण्याबाहेर आणला आणि बाहेर येताच तो गायब झाला. काय? ते का नाहीसे झाले? काय होतंय? गोष्टी त्याच्यासाठी अधिकाधिक गोंधळात टाकत आहेत. अहो, यंत्रणा. या जगात जादू आहे का? त्याने विचारले. पेक्षा कमी नाही. हे एक लागवडीचे जग आहे. जादुई जग नाही पेक्षा जास्त. शेती. त्याने थोडा विचार केला. पृथ्वीवरील त्या लोकप्रिय कथांसारख्या. त्याने विचारले. पेक्षा कमी होय पेक्षा जास्त. प्रणाली. मी ती पुस्तके कधीच वाचली नाहीत. ही मशागतीची गोष्ट नक्की काय आहे ते सांगता येईल का? त्याने विचारले. पेक्षा कमी शेती ही एक बुद्धिमान व्यक्तीचा दीर्घायुष्य किंवा कदाचित अमृतत्वाच्या शोधात मजबूत होण्याचा प्रवास आहे पेक्षा जास्त. हे छान वाटतंय. मला वाटतं तिथल्या त्या लोकांनी आग वापरली. अशी गोष्ट शेतकरी करू शकतात का? त्याने विचारले. पेक्षा कमी शेती करणारे PV नावाच्या ऊर्जेचा वापर करून विविध क्षमता वापरू शकतात, जे प्लॅनेट कुमियामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पेक्षा जास्त. पेक्षा कमी शेतीच्या अधिक माहितीसाठी कृपया दुकानाला भेट द्या पेक्षा जास्त. मला दुकान उघडेपर्यंत थांबावे लागेल. मला आश्चर्य वाटते की मी दुकान कधी उघडू शकेन. प्रामाणिकपणे, पुढचे अनलॉकच थोडेसे निरुपयोगी वाटते. त्याने पुन्हा एकदा त्याच्या स्टेटसकडे पाहिले आणि पुढचे अनलॉकच वाचले फक्त त्याच्याबद्दल तिरस्काराचे अनुकरण करण्यासाठी. त्याचा पुढचा अनलॉकच होता इमोशन्स. जरी भावना स्वतःच काही वाईट नव्हती,
परंतु ते अनलॉकच करणे आणि इतर अधिक उपयुक्त संवेदनांसाठी स्थान घेणे यामुळे त्याला ते निरुपयोगी वाटले. ठीक आहे. मला वाटते की मला आता माझ्या भावनांचे अनुकरण करण्याची गरज नाही आणि मला ते प्रत्यक्षात अनुभवता येईल. तो भावना अनलॉकच करण्यापासून फार दूर नव्हता. आणखी काही तासांचा सूर्यप्रकाश आणि तो अनलॉकच करण्यात सक्षम असावा. क्यूई, तू म्हणालास की हा एक प्रकारचा ऊर्जा आहे. क्यूई परत पृथ्वीवर होता का? त्याने विचारले. लेस देन नाही. ची हा ऊर्जेचा एक दुर्मिळ प्रकार आहे जो फार कमी ग्रहांमध्ये आढळतो. अरे, दुर्मिळ आहे. टीव्हीमध्ये एकूण किती ग्रह आहेत? त्याने विचारले. लेस दॅन अनंत ग्रेटर दॅन. अनंत. मला वाटले तुम्ही म्हणालात की क्यूई दुर्मिळ आहे. अनंत ग्रह दुर्मिळ असल्यास क्यूई कसे असू शकतात? तो गोंधळला. पेक्षा कमी असे बरेच ग्रह आहेत ज्यांच्याकडे ते आहे त्यापेक्षा क्यूई नाही पेक्षा जास्त. विश्वात नेमके किती ग्रह आहेत? त्याने विचारायचे ठरवले. पेक्षा कमी विश्वात 68180268153211 ग्रह आहेत ज्यावर जीवन आहे पेक्षा जास्त. इतके. थांबा. पण तुम्ही म्हणालात की त्यांच्यापैकी अनंत प्रमाणात क्यूई आहे. बरोबर. आता तू का विरोध करत आहेस? यंत्रणा अधिकाधिक गोंधळात टाकणारी उत्तरे देत होती. पेक्षा कमी विश्वातील ग्रह मोजता येण्याजोगे आहेत, तथापि तेथे असंख्य विश्वे आहेत पेक्षा जास्त. लेस देन तुमच्या त्यापैकी फक्त एक आहे ग्रेटर दॅन. अहो, शेवटी त्याला समजले. मग मल्टिवर्स थिअरी खरी आहे का? पेक्षा कमी होय पेक्षा जास्त. मी कधीही इतर ब्रह्मांडांना भेट देऊ शकतो का? त्याने विचारले. पेक्षा कमी एका विश्वातून या विश्वात प्रवास करण्यासाठी तुम्हाला 10 अतिमॅसिव्ह ब्लॅक होलची ऊर्जा खर्च करावी लागते पेक्षा जास्त. आहा. हा हा हा. तो बिनधास्त हसायला लागला. माझ्या अंदाजाने मी सध्या भावनांना अनलॉकच करण्यासाठी चिकटून राहीन. मला आश्चर्य वाटते की ते ऐकून मला कोणत्या प्रकारच्या भावना आल्या